केवळ आमच्यासाठीच, आमच्या पंखांना बळ देण्यासाठी दरवर्षी ते इथे येतात. त्यांच्या विचारांची श्रीमंती आणि कर्माचं दातृत्व तुफान भरलेलं आहे असे म्हणायचे सरचिटणीस आदरणीय मुख्यमंत्री पवार साहेब आपलं मनोगत करतात. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग, वंदनीय सर्व बालमित्र मैत्रिणी, मला मोठ्या विषयाला आणि अतिशय गोड लावणाऱ्या विषयाला त्यांनी हलकासा हात घेतलेला आहे. त्याचं गांभीर्य किती लोकांना कळलं मला ती कल्पना नाही. ग्रामीण भागातल्या मुली जाऊ शकतात मी कमी नाही, विराचं वाक्य त्यांनी बोलतो. आणि लक्षात घ्यायला पाहिजे की कोकण बोर्ड झाल्यानंतर 10वी 12वीमध्ये महाराष्ट्रात कोकणच आवडलं एक ग्रामीण आणि मुंबई, ठाणा, पुणे यांच्याकडे मुलं या परीक्षेमध्ये प्रथम अव्वल क्रमाने पास होत नाही. आणि त्याच्यापेक्षा विशेष म्हणजे एक ग्रामीण जो कोकण विभाग आहे त्याच्यामध्ये कुठेही चाटे माटे मोठे कोठे असं काही नाही चालू आहे. एक तुमच्या गुरुदेव विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक चालू आहे. अतिशय कृपावंत असे गुरुजन वर्ग या ग्रामीण भागामध्ये मिळालेले आहेत. त्यांच्यातून हे तुम्ही सर्व उभं करताय आणि मलाही आनंद वाटतो सांगायला. बऱ्याच गोष्टी मी कधी कधी सांगत नाही, वेळा मी सांगतो म्हणून लोकांना विचार करतात. कोकण बोर्ड होण्यासाठी कीर म्हणून एक व्यवस्था होते, ते रत्नागिरी एक्सप्रेसचे संपादक ते आणि आम्ही दोघांनी मिळून भरपूर प्रयत्न केले आणि विलासराव देशमुख असताना कोकण बोर्ड आम्ही तयार करून दिले. त्या याच्यात माझा योगदान आहे. पण मला नंतर मी प्रत्येक वेळी 4-5 वर्ष मी सांगतोय की 10वी 12वीला कोकण बोर्डातून येणारी रत्न पुढे कुठे जाता मला शोधत लागत नाही. ते वाळत जातात, वाहून जातात, कुठे घुसतात, पुढे रुजत कुठे नाही हे मला समजत नाही. साधारण 2-3 वर्ष मी त्याचा साधारण माहिती घेतोय. कोल्हापूरला इंजिनिअरिंगला, सांगलीला मेडिकलला ॲडमिशन घेतलं. ते पुढे काहीतरी करण्यात आज तुम्ही जर या सेवा परीक्षेला बसलात तर तुमच्या हातात एक ताकद असेल की लोकांचा तुम्ही देशाचा भला करू शकता. आपण जेव्हा म्हणतो तुम्ही उद्याचे भावी नागरिक आहेत, सुजाण नागरिक आहेत, पण या अशा स्पर्धा परीक्षेला पास होऊन जर सरकारी सेवेत गेला तर मी लोकांना न्याय द्यायची समाज परिस्थिती आहे बदलू शकण्याची ताकद तुमच्या एका लेखणीमध्ये होऊ शकेल. तर त्या पद्धतीने तुम्ही जावा. हा उल्लेख याच्यासाठी केला त्यांनी स्पर्धा परीक्षेचं हे सांगितलं. पण स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करत असता तुम्ही बऱ्याच ठिकाणी सामान मोकळा झाला. पण मी हाताळी झालो थोडी की तुम्ही जर तिन्ही तालुक्याचं करत असाल तर स्पर्धा परीक्षेला लागणारी सर्व पुस्तकं जे काही लागणारं सर्व साहित्य तिन्ही तालुक्यासाठी ते आम्ही मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देऊ. पडला तो उठला, पडून बसला तो बसला. त्याच्यामुळे तुम्ही पडला आणि वाजला तरी वाजला तुम्ही आई वडिलांचं तुमच्या वडिलांना या मंडळाच्या इथे नाव दिलेलं आहे. लांगा राधापूर संघीचा तालुका उत्कर्ष मंडळ. हा उत्कर्ष मंडळ आमचा नाही, आमची वयस ठरलेली आहे. या तालुक्यातील मुलांच्या उत्कर्षासाठी आम्ही मंडळ स्थापन केलेलं आहे. तर त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. 2 गोष्टी इथे एका राधापूर तालुक्यात एका मला क्रिकेटच्या महिला क्रिकेट आपला भारतीय संघ महिला क्रिकेट संघ माहिती आहे तुम्हाला? मुलींना फक्त मुलींना. मला एखाद्या खेळाडूच्या पद्धतीने एक मुली नाव सांगेल की 2 जास्त येतील जास्त सांगा बघू. उभं राहायचं नाव सांगितलं. आता अजून धीरपणा यायला पाहिजे. हा पुढे कोण आणि दुसरं पण सांगेल. हा शाबास. सांगा महत्वाचा प्रश्न आहे. नाही नावं सर्व माहिती असते. अरे शाबा कोण बोललं? अच्छी बात. आणि ते पण सांगणार आहे का तुमच्या तोंडात कुठ्याला घाबरतंय? आज एक लक्षात घ्या. या राधापूर तालुक्यातील घटना या दौऱ्यातून हा ठीक आहे. तुम्ही दोघींनी सांगितलं पण मुली पुढे आल्या नाही म्हणून एका मुख्याध्यापकांना मुलींसाठी काम करता करता जाहीर समारंभात आमच्यासोबत माफी मागावी लागली. तुम्ही उठा, तुमच्या तोंडात आहे. तुम्ही उठण्याचं जर जागीचं दाखवलंच नाही तर गुरुजींची त्याच्यात नाचक्की होते. आमच्या डोळ्यातून पाणी आलं. त्या मंडळाने 2 वर्षापूर्वी दाभोळे हायस्कूलमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथम मुलींची क्रिकेट स्पर्धा भरवली. नुसती स्पर्धा भरवली, खेळ नाही केला
प्रत्येक मुलीला तेवढा 12 संघ होते, 12 संघाच्या मुलींना गणवेश दिला. त्याच्या अगोदर 4 महिने अगोदर त्यांना जे क्रीडा साहित्य होते त्याचा पुरवठा केला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिली प्रसिद्धी नाही दिलेली. उद्देश असा होता की आणखी अशा स्पर्धा भरत जातील. पण इकडे कसं इलेक्शन आले की स्पर्धा होतात आणि मग नंतर ते संपतात. तेव्हा पावसाळ्यात छत्र येतं तसं होतं. बस बस बेटा, तुम्हाला जर क्रिकेटचं साहित्य दिलं तर क्रिकेट खेळा. आता मी बोला किती जणी खेळायला तयार आहेत? उभी राहा माझ्या दोघी जणी खेळतील आणि विकेट किपर म्हणून मुख्याध्यापकांना ठेवावं लागेल आणि ते बॉलिंग करतील. खेळणार का तुम्ही सर्व? उभं राहायला काय अडचण आहे? पाय दुखतात तुमचे? पाय दुखतात का? तुम्हाला क्रिकेटचं साहित्य दिलं, कुठल्या सगळ्यांना विचारलं देऊ का? म्हणाले नको म्हणाले, आमच्यामध्ये खेळणार नाही, तुझे मला माफी मागावी लागेल. ते तो प्रसंग त्यांच्यावर तुम्ही आणणार आहात का? नाही ना? तर तुम्ही 5-6 जणी आणणार नाही, बाकीच्या आणणार त्या आहेत. ठीक आहे. कशात? या 6 जणींनी पुढे या. या पटकन पुढे शांत आहे. शिक्षक